नमस्कार, मी डॉक्टर आदित्य देशपांडे, कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट, सातारा डायग्नोस्टिक सेंटर. थायरॉइडचे बरेच आपण विकार ऐकतो, पण यामध्ये हायपोथायरॉइडिझम हा कॉमन आहे आणि हायपोथायरॉइडिझम झालेल्या महिलांना प्रेग्नन्सी रिलेटेड बरेच काही प्रॉब्लेम होऊ शकतात. ज्या महिलांना प्रेग्नन्सी घेण्याची इच्छा आहे पण त्यांना हायपोथायरॉइडिझम आहे आणि तो थायरॉइडचा जो त्रास आहे त्याला जर पुरेशी ट्रीटमेंट झालेली नसेल तर इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेमही होऊ शकतो, पिरियड्समध्येही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याचबरोबर जरी प्रेग्नन्सी झाली तरी ती प्रेग्नन्सी आपोआप पडण्याची शक्यता जास्त असते. आणि ज्यांची प्रेग्नन्सी कंटिन्यू होते पण ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम हा पुरेसा ट्रीट केलेला नसतो, म्हणजे ज्यांचा इनएडिक्वेटली ट्रीटेड किंवा अनट्रीटेड हायपोथायरॉइडिझम आहे, त्याच्यामध्ये बाळाला बरेच काही परिणाम होऊ शकतात. बाळाच्या मेंदूची वाढ आणि स्केलेटन ची वाढ ही आईच्या थायरॉइड हॉर्मोनवर अवलंबून असते. तर ज्या महिलांना थायरॉइडचा त्रास आहे जो पुरेसा ट्रीट केला नाही, त्यांच्या पोटात असलेल्या बाळाला मेंदूची वाढ व उंचीची वाढ याच्यावर परमनंट असा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे एक टेस्ट जी करणं अतिशय सोपी आहे आणि अतिशय स्वस्त आहे आणि एक ट्रीटमेंट जी अतिशय सोपी आहे ही न घेतल्यामुळे आईला व त्याच्या बाळाला खूप परमनंट आणि खूप मोठे असे प्रॉब्लेम होऊ शकतात.